53 वर्षाचे अनिल तानाजी लोखंडे सांगलीच्या कुपवाडमधील प्रकाशनगरमध्ये एकता कॉलनीत एकटेच राहत होते. कारण 2 वर्षांपूर्वीच कर्करोगाने त्यांच्या बायको वैशालीचं निधन झालं होतं. त्यांना 2 मुली होत्या, काजल आणि शिवानी. पण त्यांचीही लग्न झालेली होती आणि त्या त्यांच्या संसारात सुखी होत्या. परंतु अनिल मात्र बायको गेल्यानंतर एकटाच पडला होता. घरात त्याला कुणाचाही सहवास नव्हता. अनिल लोखंडे हा गवंडी काम करायचा. दिवसभर तर त्याचा घराच्या बाहेर काम करण्यात वेळ जायचा. पण घरी आलं की मोकळं घर त्याला खायला उठत. त्यातली त्यात काम करून पोटाला 2 वेळचं अन्न जर नीट मिळत नसेल तर उपयोग नसतो. 2 मुली तर होत्या, पण त्यांना त्रास देणं अनिलला योग्य वाटत नसे आणि म्हणूनच उरलेल्या आयुष्यात कुणाची साथ मिळाली तर आयुष्य सुखरूप जाईल असा विचार त्याच्या डोक्यात आला. जेवणाचे हाल होत असल्यामुळे ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी अनिलचे दुसरे लग्न करून द्यायचं मनावर घेतलं. अनिल यांच्या नातेवाईकांनी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडी गावातील राधिका बाळकृष्ण इंगळे या 27 वर्षीय तरुणीचं स्थळ अनिलसाठी आणले. पण राधिकाला जन्मापासूनच गर्भाशयाची पिशवी नव्हती. गर्भाशयाची पिशवी नसल्यामुळे तिला कधीच मूलबाळ होणार नव्हते. त्यामुळे तिचे लग्न कुठेच जमत नव्हतं आणि तेव्हाच अनिलचं स्थळ तिला गेले. तिच्या घरच्यांनी राधिका आई बनू शकणार नाही ही गोष्ट, तिच्याबद्दल सगळी सत्य माहिती अनिलला देखील सांगितली. पण अनिलला काहीच अडचण नव्हती. त्याला फक्त घरात एक साथीदार हवी होती, जी त्याची काळजी घेईल आणि पोटाला अन्न खाऊ घालेल. त्याने राधिकाला बघून लगेचच लग्नास होकार दिला. अगदी साध्या सरळ पद्धतीनं त्यांचं लग्न 17 मे 2025 रोजी एका मंदिरात करण्यात आलं. राधिका मात्र वयाने दुप्पट असणाऱ्या नवऱ्यासोबत खुश नव्हती. पण आपण कधीच आई होणार नाही या भावना तिला ते लग्न स्वीकारायला भाग पाडत होत्या. अनिल मात्र राधिकासोबत लग्न करून खूप खुश होता. त्याच्या घराला आता घरपण आलं होतं. बायकोच्या हाताचे जेवण त्याला खायला मिळत होतं. सगळं काही एकदम ठीक सुरू होतं. अनिल आणि राधिकामध्ये वयाच्या अंतरावरून एकमेकांना समजून घेणं हे जरा अवघड जात होतं आणि कुठेतरी राधिका नवरा म्हणून अनिलला स्वीकारू शकत नव्हती. त्याला ती नवऱ्याचा हक्क देत नव्हती. पण नवीन लग्न झालं होतं आणि अनिल तिच्यावर बळजबरी करत नव्हता. तिला तो वेळ देत होता. तिच्या मर्जीशिवाय त्याला तिच्या जवळ जायचंही नव्हतं. अनिल व राधिका यांचे लग्न होऊन आता 18 दिवस झाले. 10 जून 2025 रोजी वटपौर्णिमेनिमित्त राधिकाने उपवास पकडला आणि तिच्या पूजेसाठी अनिल लोखंडे यांनी राधिकाला तिच्या मावस भावाच्या घरी नेऊन सोडले. राधिकाने तिकडेच पूजा केली. दिवसभर ती तिथंच राहिली. रात्री 9:30च्या सुमारास अनिल राधिकाला परत घरी घेऊन जाण्यासाठी आला. दोघंही रात्री घरी पोहोचले. आता घरी गेल्यानंतर अनिल राधिकाच्या जवळ जायचा प्रयत्न करत होता. पण त्याच्यासोबत राधिकाला शरीर संबंध ठेवण्याची इच्छा नव्हती. परंतु तिच्यासोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी अनिल आता इच्छा व्यक्त करत होता. आपली इच्छा नाही तरी नवरा अनिल शरीर संबंध ठेवण्यास रात्री भाग पाडतील या विचारानंच राधिकाला खूप जास्त भीती वाटू लागली आणि तिने शरीर संबंध ठेवण्यास त्याला नकार दिला. त्या कारणावरूनच दोघांमध्येही रात्री भांडण झाले. त्यांचा वाद जरा जास्तच वाढला. पण अनिलने राधिकाला समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि माघार घेत त्याने झोपून घेतलं. पण राधिका मात्र घाबरली होती. हा रात्री उठून जवळ येईल की काय हा विचार तिला झोपू देत नव्हता. त्यातली त्यात आज जरी काही झालं नाही, पण ही व्यक्ती माझा नवरा आहे. आज नाही तर उद्या आपल्यावर नक्कीच बळजबरी करेल याचीही भीती तिला वाटत होती. आपल्यापेक्षा वयाने दुप्पट असणाऱ्या अनिल सोबत राधिकाला जवळीक साधायची नव्हती. म्हणूनच अनिल झोपलेला बघून राधिका हळुवार पावलांनी पाणी पिण्याचं नाटक करत किचनमध्ये गेली
आणि तिची नजर कोपऱ्यात ठेवलेल्या कुऱ्हाडीवर गेली. नवऱ्याने शरीर सुखाची मागणी केली. आपण नकार दिला. तो चिडूनच झोपला तर खरं, पण कधीही उठून परत मागणी केली तर? या विचारांच्या भीतीमुळेच ती कुऱ्हाड घेऊन ती खोलीत गेली आणि कोणताच विचार न करता तिने अनिल यांच्या डोक्यात, हातापायावर कुऱ्हाड घालून त्याच्यावर वार केले. डोक्यावर कुऱ्हाडीनं वार झाल्यानं अनिल लोखंडे हा जागीच ठार झाला. नवरा रक्ताच्या थारोळ्यात बघून राधिका घाबरली. आता काय करावं तिला समजेना, म्हणून तिनं रात्रीच आपल्या मावस भावाला फोन करून आपण काय केलं आहे ते कृत्य सांगितलं. बहिणीचे बोलणे ऐकून भाऊ थोडा वेळ शांत झाला. त्याला काय बोलावं तेच समजत नव्हतं. नंतर त्याने अनिल यांच्या नातेवाईकांना फोन करून घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर नातेवाईक व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अनिल लोखंडे हे अंथरुणावर रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आले, तर शेजारीच रक्ताने माखलेली कुऱ्हाड पडलेली होती. कुपवाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी राधिका हिला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे. लग्न झाल्यापासून अनिल बायको राधिकाशी सतत जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता, पण राधिकाला ते आवडत नव्हते. त्याच कारणातून चिडून तिनं नवरा अनिल याचा खून केला अशी माहिती समोर येत आहे. दोघांच्याही लग्नाला अवघे 17-18 दिवस झाले होते. त्यानंतर लगेचच ही घटना घडल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. कुपवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मुकेश लोखंडे यांनी फिर्याद दिली आहे. बाकी तपास पुढे सुरू आहे. राधिका जेलमध्ये असून तिला विचारपूस होत आहे. तिने हे का केले? तिच्या आयुष्यात दुसरा कोणी होता का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत, ज्याची उत्तरे अजून मिळाले नाहीत. राधिकाने जे केलं ते चुकीचं होतं. तिला लग्न करायचं नव्हतं तर तिनं नकार द्यायलाच हवा होता. परंतु ज्या नवऱ्यासाठी तिनं त्या दिवशी उपवास पकडला त्याच नवऱ्याच्या भीतीपोटी खून करणं योग्य नाही. खरंच राधिकाच्या आयुष्यात दुसरा व्यक्ती असेल का? म्हणूनच तिनं हे वाईट कृत्य केलं. तुम्हाला काय वाटतं? खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून अशाच नवीन क्राईम स्टोरीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सतर्क राहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.